तुम्हाला कधी असं वाटलंय का की रात्री 8 तास गाढ झोपूनही सकाळी उठल्यावर शरीर फ्रेश वाटण्याऐवजी भारी जड वाटतंय, मन प्रसन्न असण्याऐवजी तुमची सतत चिडचिड होतीये? आता आपण म्हणतो की मला कामाचा खूप जास्त ताण वाढलाय किंवा माझं वय वाढलंय. पण जरा थांबा, काय होईल की जर मी तुम्हाला सांगितलं की हा कामाचा ताण नाहीये, तर रात्री तुम्ही ज्या दिशेला डोकं ठेवून झोपलात हे त्या गोष्टीमुळे झालेलं आहे? आणि नक्की यामागे कोणतं गंभीर सायन्स आहे? नक्की काय घडतं आपल्या शरीरासोबत, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आयलो नगर न्यूज. लहानपणी आपली आजी किंवा आपली आई आपल्याला आवर्जून सांगायचे, अरे उत्तरेकडे डोकं करून झोपू नकोस, पाय कर. तेव्हा आपण म्हणायचो की आईचं आपलं काहीतरीच असतं. झोपेशी दिशांचा काय संबंध, आणि आपण त्याला अंधविश्वास म्हणून सोडून दिलं होतं. पण जसं आपण मोठे होतो तसं आपल्या लक्षात येतं की जुन्या माणसांच्या प्रत्येक सांगण्यामागं एक खूप मोठं शास्त्र दडलेलं असतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तर दिशेला अत्यंत संवेदनशील मानलं गेलंय. आता पौराणिक मान्यतेनुसार उत्तर ही यमाची म्हणजेच मृत्यूची दिशा मानली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं शरीर उत्तर दिशेला डोकं करून ठेवतात, जेणेकरून आत्म्याचा प्रवास हा सहज व्हावा. म्हणूनच जिवंत माणसाने उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते असा समज आहे. पण थांबा, ही फक्त एक कथा आहे की यामागे खरंच काही विज्ञान आहे? चला आता विज्ञानाकडे वळूयात. आपली पृथ्वी ही एका विशाल चुंबकासारखी म्हणजेच मॅग्नेट सारखी काम करते. पृथ्वीचा उत्तरेकडे नॉर्थ पोल आणि दक्षिणेकडे साऊथ पोल आहे. हे आपण विज्ञानात तर शिकलोय. पण आता गंमत बघा की आपल्या मानवी शरीराचं डोकं म्हणजेच नॉर्थ पोल आणि याकडे पाय म्हणजे साऊथ पोल हे असतात. आणि विज्ञानाचा मूलभूत नियम काय सांगतो तर समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात, म्हणजेच लाईक पोल रिपेल्स इच अदर. जेव्हा तुम्ही उत्तर दिशेला डोकं करून झोपता तेव्हा पृथ्वीचा नॉर्थ पोल आणि तुमच्या डोक्याचा नॉर्थ पोल एकमेकांच्या समोरासमोर येतात. ज्या चुंबकीय संघर्षामुळे तुमच्या शरीरात एक अस्वस्थता निर्माण होते. दुसरं म्हणजे सर्वात धोकादायक कारण हे असं की आपल्या रक्तातील आयन हे पृथ्वीचा प्रचंड चुंबकीय आकर्षणामुळे शरीरातील रक्त वरच्या दिशेने म्हणजेच मेंदूकडे खेचलं जाऊ शकतं. विचार करा, रात्रभर मेंदूत रक्ताचा दाब वाढल्यास काय होईल? सगळ्यात पहिलं म्हणजे रक्तदाब अचानक वाढू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे डोकेदुखी आणि मेंदूवर अतिरिक्त ताण पडतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही गंभीर प्रकरणांमध्ये नसा फुटण्याचा आणि स्ट्रोकचा सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. मग प्रश्न पडतो की झोपण्यासाठी सर्वात योग्य अशी दिशा कोणती? तर विज्ञानानुसार आणि आयुर्वेदानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं अत्यंत उत्तम मानलं जातं. डोकं दक्षिणेकडे केल्यास आकर्षण निर्माण होतं, ज्यामुळे शरीरातील चुंबकीय ऊर्जा शांत राहते आणि आपल्याला गाढ झोप लागते. आता पूर्व ही दिशा ही सूर्याची दिशा आहे. इकडे डोकं करून झोपल्यानं एकाग्रता, स्मरणशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. उत्तर दिशेला डोकं करून न झोपणे ही कोणतीही अंधश्रद्धा नसून आपल्या पूर्वजांनी आणि विज्ञानानं शोधलेलं एक सत्य आहे. तुम्हाला ही गोष्ट माहित होती का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.